आबा आबा आत या ना. आबा तुम्ही इथे अचानक कसे? इंद्रा मी तुझं काय करू रे? काय झालं आबा? तू मला धक्क्यावर धक्के देतोस. तू राणीसोबत जे काही केलंस त्यामुळे मला खरंच खूप मोठा धक्का बसला होता. तू असा वागशील याची कल्पना नव्हती मला. आणि आता तू जे करतोयस तसं राहतोयस मला अजून खरंच खूप मोठा धक्का बसलाय. पण हा धक्का सुखद आहे. त्या दिवशी मी हट झालो होतो, पण आज तू इथं राहून बुवांना शोधण्याचा प्रयत्न करतोयस हे माझ्याकरता खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे. तुला तुझ्या चुकांची जाणीव होते आणि मला दिसतंय तुला पश्चातापही झालाय. हो बाबा, खूप चुकीचा वागलोय मी. पण आता मला माझी चूक कळाली आहे. म्हणजे तुला मान्य येतं तू चुकलायस? हो. जरा तुला प्रायश्चित्त घ्यावं लागेल. तू ज्या काही चुका केल्यास त्याकरता शिक्षा भोगावी लागेल. हो बाबा, मी चुकांची शिक्षा भोगायला तयार आहे. मला ना आता सगळं व्यवस्थित करायचंय. मनाला लावून घेऊ नकोस इंद्रा, पण हे करणं तुझ्याकरता गरजेचं होतं. बुवांना शोधून काढ आणि लवकरच यातून बाहेर पड. एक बाप म्हणून मी कायम तुझ्या सोबत आहे. कुठे गेली राणी? आतापर्यंत तर यायला हवी होती ना. ती नक्की येईल ना. इतका इम्पेशंट का होतोय मी? पण मी तरी काय करणार म्हणून? राणी आलीच नाही तर चला सर, आज काय तो सोक्षमोक्ष लावूया आपण. बुवांना काही करून शोधायचंय. हो राणी, तुझ्यासाठी काही करेन, पण तुझ्याशिवाय मी राहू नाही शकत. हे कसं सांगू तुला? सर काय झालं? असं शांत का बसलाय तुम्ही? नाही, काय नाही. मी काय म्हणते की आज काही करून आपण शोधलंच पाहिजे बुवांना. मला ना खूप काळजी वाटायला लागली. हो, मी समजू शकतो. आपण ना यावेळी थोडा वेगळा प्लॅन करूया. वेगळा म्हणजे? म्हणजे ओके. ठीक आहे, चालेल. चलायचं. वेळ वाटतं माझा. एक मिनिट होल्ड कर. अहो सर, तुम्ही काय करताय? तूच तर म्हणालीस ना पाय मुरगळलाय. आपण पाय मुरगळल्यावर फुंकर कोण घालतं? मग सोडून देऊ का? नाही तर एक काम करूया, आपण सरळ डॉक्टरकडेच जाऊया. चल. यातलं काहीच तुम्ही करू नका. मी बघते.
चला येईल वाटतं चालता मला. तर सोडा माझा हात. हे बघा मला तुमच्या आधाराची गरज नाही. मला तुझ्या आधाराची गरज आहे. म्हणजे आपण जे काही करणार आहोत इथून पुढे ते दोघं मिळून करणार आहोत ना. आपल्याला दोघं मिळून लढाई जिंकायची आहे. त्यामुळे म्हटलं की मी ठीक आहे, मी येईल चालता मला. आणि ऐक ना, तुला खूप त्रास होतोय माझा. ऐक, तू घरी जा. हे बघा बुवांना शोधल्याशिवाय मी कुठेही जाणार नाही. साहेब. तयार आहेस? हो साहेब, पण पुन्हा इथं कोणी आलं तर? नाही येणार, आणि आलं तरी परत जाणार नाही. हे आहेच, तुझं काम पूर्ण करायचं, हे पहारा देतील. काम व्हायला पाहिजे आज. नक्की होणार. हे बघ, काम व्यवस्थित व्हायला हवं. 100% काम व्हायला हवं. हो साहेब. पण ह्या बॉडीचं करायचं काय? तू काळजी नको करूस त्याची. बुवाला आजच्या आज खलास कर. हां, बॉडीची विल्हेवाट कशी लावायची ना ते सगळे बघतील. हे बघ, कुठलाही पुरावा मागे सोडू नकोस. काम व्यवस्थित व्हायला हवं, वेळ वाया घालू नकोस. हो साहेब. आणि बघ, कोणी शोधण्याआधी बुवा संपले पाहिजेत. काम झालं म्हणून समजा. गुड. चांगल्या कामात उशीर नको. जा. हे चला रे. आता बुवा खलास आणि इंद्रा पण. काय झालं? काय झालं काय? अहो तुम्ही माझ्या पायाकडे लक्ष द्यायच्या ऐवजी तुमच्या प्लॅनवर लक्ष द्या. नाही, मी त्याचाच विचार करत होतो. तसा तुमचा प्लॅन चांगला आहे, पण अहो आपल्या हातात असायला पाहिजे ना त्यासाठी काहीतरी. म्हणजे काहीतरी क्लू सापडला पाहिजे ना, तर आपण बुवांना शोधू शकू. तू कसा मिळणार? पण आता काय जर आपल्याला माहित नसेल तर तुम्ही म्हणताय ते तरी कसं होणार आहे बरं? मग काय करूया आपण? तुझ्या डोक्यात काही आहे का? नाही. अगं मग माझ्या प्लॅन मध्ये काय प्रॉब्लेम आहे? अर्धवट आहे. मी सुचवलं म्हणून ना? मी एखादी आयडिया सुचवली ना की तुला त्याच्यात प्रॉब्लेमच असतो. बरं, तुला काही सोल्युशन विचारलं तर ते तुझ्याकडे नसतं. बरं मग तुम्ही सांगा की कुठे शोधायचं त्यांना? अगं जमेल तिथे शोधू ना. पण काही हातात नसेल आपल्या तर कसं शोधणार? तर नाहीये काही क्लू तर काय करणार त्याला? पण त्याशिवाय कसं शोधणार? क्लू तर शोधलाच पाहिजे ना. क्लू कशाला शोधायचं? आपण बुवांना शोधू ना. पण तुम्हाला कळत कसं नाहीये? बुवांना शोधण्यासाठी आपल्या हातात काहीतरी माहिती पाहिजे ना. मग आता तूच सांग काय करायचं आपण? मला सुचत नाहीये. ग्रेट. तुला काही सुचत नाहीये. मी जे सुचवलंय त्यातही तुला प्रॉब्लेम आहे. पण त्याचा काही उपयोग होतोय का? मी ना बुवांना एकटा शोधत होतो ना, तेच बरं होतं. मग सापडले का ते तुम्हाला? नाही ना? मग हे बघा सर, मला तुमच्याशी भांडत बसायचं नाहीये. त्याच्यापेक्षा ना मी लोकांना तरी विचारते की बुवांना कुठं पाहिलंय का. फोन द्या. काका, यांना कुठे पाहिलंय का तुम्ही? नाही? अरे दादा, यांना कुठे पाहिलंय का? हो नीट बघा ना, बघितलंय का? आणि ऐक, माझं तुझा पाय दुखतोय, दे इकडे माझ्याकडे, मी विचारतो. हा दादा, यांना पाहिलं का कुठे? नाही? बघा ना जरा नीट, पाहिलं असेल कुठं. दादा
यांना कुठे पाहिलेत का तुम्ही इथे आजूबाजूला? ऐक ना, ऐक माझं, असं विचारत बसण्यात काही अर्थ नाहीये. इथे जवळपास एक रिक्षा स्टँड आहे, तू रिक्षात बस आणि घरी जा. नाही सर, मी घरी नाही जाणार. आता असं किती वेळ लागणार आहे आपल्याला? आणि तू ऐक माझं, जा तू घरी. चल मी सोडतो तुला, ये ये सावकाश. दादा वाटेफाटा येणार का? हो बस बस. बरं सर, तुम्ही त्या दादांना विचारलं का? नका विचारायचंय. अहो, आता रिक्षावाले आहेत ते, आणि असं काय करता? आपलं ठरलं ना की सगळ्यांना विचारायचं. विचारा बघ. हो हो हो, विचारतो विचारतो. दादा यांना पाहिलेत का कुठे? हो बघितली. काय कुठे बघितलं? माझ्याच रिक्षात बसले होते. रिक्षात बसले होते? एकटेच होते का? दादा जरा नीट सांगा ना, पूर्ण नक्की काय झालं होतं त्या दिवशी? अच्छा, बरं तुम्ही सोडलं कुठे त्यांना? वस्तीत? नाही, त्या वस्तीच्या पाठीमागे गोडाऊन आहे ना, त्या गोडाऊनच्या इथे त्यांनी रिक्षा थांबवली. गोडाऊनला? हो ना, मला पण कळे ना. त्यांनी पैसे दिले आणि ते पुढे जातो म्हणाले. तरी सुद्धा मी त्यांना विचारलं की त्यांना शुद्ध नाही आणि कुठे नेताय तुम्ही, पण त्यांनी सांगितलं की पाठीमागे ते घर आहे त्यांचं. मग मी काय बोलणार, मी निघालो. मलाही तो राजू तिथेच भेटला होता. नक्की काहीतरी गडबड आहे. आपण आत्ताच्या आत्ता गोडाऊनला गेलं पाहिजे. चला. नाही नाही, ऐक माझं, तू ही रिक्षा घेऊन घरी जा, मी दुसरी रिक्षा करून गोडाऊनला जातो. अहो नाही सर, मी सोबत चालणार आहे तुमच्या. अगं राणी, तुझ्या पायाला लागलंय, दुखतंय, तुला त्रास होतोय, मी जातो ना. अहो काही होत नाही सर. अहो बुवा असू शकतात तिथे, तुम्हाला नाही कळते का? एवढा मोठा क्लू मिळालाय आपल्याला. अगं मी जातो ना. नाही, मी येणार आहे सोबत, म्हटलं ना. राणी ऐक माझं. आणि जर नसेल ना तर तुम्ही जा घरी, मी एकटी शोधे ना बुवांना. नाही नाही नाही, ठीक आहे. बरं चल तू पण सोबत. दादा आम्हाला त्या गोडाऊन जवळ सोडा. सोडतो की. या ये. राणी, राणी छान, राणी काकी छान. तुम्हाला चहा हवाय का? मी दुसरा घेतो, तुम्ही ह्या घ्या. तू का चहा घेतोयस? तो त्याचा येत नाही ना म्हणून. तू का चहा घेतोयस म्हणजे राणी कुठे आहे असं विचारायचंय मला. काकी तुम्हाला चहा हवाय की राणी वहिनी हवे? थांबा मी चहा आणतो. राणी कुठे आहे? असतील ना इथेच कुठेतरी, मी चहा आणतो ना गरम गरम. अजित काय विचारलं मी? राणी कुठे आहे, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. मी आईला बोलावतो नाश्त्याचं बघायला. अजित पास झालं. आता त्या राणीला वाचवायचा प्रयत्न करू नकोस. मुक्काट्याने सांग कुठे आहे ती. काकी राणी वहिनी मगाशी शूज घालून जाताना दिसल्या, कदाचित जॉगिंगलाच गेले असतील. काय ही जॉगिंगला जायची वेळ आहे का? काकी सकाळी जागा आली नसेल ना म्हणून. तुम्ही सगळ्यांनी ना डोक्यावर बसवून ठेवलंय तिला. सतत स्वतःची मनमानी करत राहते ती. काय वाटतं तिला, सगळे तिच्या तालावर नाचणार का? आता बघतेच मी तिला. जॉगिंगला गेलेत ना मॅडम, आता तिला येऊ दे. तिला मी घरातच घेणार नाही. काकी पण काय झालं ना तरी खरं सगळ्याला कळायलाच पाहिजे. राजू काय मला जीवन ठेवायचं नाही. अरे वा बुवा, अरे पोत्यातून बाहेर लय रग आहे म्हणायचं म्हाताऱ्याचे. आता हे बास झालं. आता माझं डोकं सटकाय लागले. लय त्रास दिला तुला, लय हाल केलं, पण आता मी तुला आजाद करणार आहे. आजाद. घे घे, कोण कोण आठवते त्याचं नाव घे. अरे त्या दिवशी राहून गेलं, पण आता ते काम पुरं करणार आहे बघ. आता देवाचं नाव घे आणि उलटी गिनती सुरू करा की. हा दादा थांबवा रिक्षा. ग पण
ठीक आहे थँक्यू. आणि काय झालं, तुझ्या पायाला लागलंय, त्रास होतोय तुला, इथे का रिक्षा थांबवलीस? सर आपण जर अजून पुढे गेलो असतो ना तर त्यांनी पाहिलं असतं आपल्याला. बघा तिकडे तिकडे गुंड कोणी उभे केलेत पण? जो आत आहे त्याने. मग आता आपण काय करायचं? आता त्यांनी गुंड लावली आहेत ना, आपण डोकं लावूया. म्हणजे नक्की काय प्लॅन आहे तुझ्या डोक्यात? हे बघ मी काय करते, मी त्या गुंडांचं लक्ष विचलित करते, तुम्ही पुढे जा, तुम्ही आत जाऊन बघा. हा अगं पण सर हा एवढाच चान्स आहे आपल्याला बुवांना शोधायचं. तुम्ही जा आत. हा मी बघते. जमेल ना तुम्हाला? हो जमेल ना, का नाही जमणार, पण तू जरा सांभाळ ना प्लीज. कशी नशिबाने थट्टा आज मांडली, माझ्या लाडक्या बुवाची वाट लावली. सगळं संपलंय आता. राणे सुरखे, मला माफ करा. मला माझ्या पापाची शिक्षा मिळते. आता मी तुम्हाला परत कधीच भेटणार नाही. माझ्या लाडक्या बुवाची वाट लावली. अरे बुवा, अरे का राहिलंच की. अरे मरणाऱ्या माणसाला शेवटची इच्छा विचारतात ना. सांग बरं, तुझी मरायच्या आधी काय इच्छा आहे? जे काय बोलायचं ना ते बारा बोलायचं. आपल्याकडे वेळ नाही बरं का. तुला वाचवायला कोण बी इथं येणार नाही. सॉरी पण बुवा, तुझी आता शेवटची इच्छा काही पूर्ण होणार नाही. आता आपल्याकडचा टाइम संपला. काय काम आहे? मला आतमध्ये जायचंय. आमचं काय काम आहे हे आम्ही आत गेल्यावर तुला कळेलच. हे चल निक, तुला आज जाता येणार नाही. काय सर बोलत का बसलाय तुम्ही? ही काय बोलायची वेळ आहे का?